युवक आत्महत्या करताना तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु असे गेम खेळू नका मित्रांनो. पबजी असेल, ऑनलाईन रमी असेल, हे अनेक युवक कर्जबाजारी होताना देखील पाहिलेत आणि त्यानंतर कर्जबाजारी झाल्यानंतर स्वतःची आयुष्य देखील संपवताना आम्ही पाहिलेत. सलामीची जोडी मैदानामध्ये नाणेफेक जिंकली चॅलेंजर बेलवली टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल संदेश घरत आणि त्याला फाईट करेल उदय. ही सलामीची जोडी मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये अतिशय दमदार कामगिरी या दोन्ही खेळाडूंची पाहिली होती. मागच्या सामन्याचा हिरो आता उदय याला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती सुरेश एक उत्कृष्ट गोलंदाज संघाचा मानला जातोय आणि चॅलेंजर बेलवली संघ म्हटला की अनेक दशक या संघानं नरेश पाटील याच्या मार्गदर्शनाखाली एक ओवले पारगाव दापोली या संघाला देखील परास्त अनेक वेळा केलेत. चांगले विक्रम या संघाच्या नावावरती आम्ही पाहिलेत. चेंडू पडल्यानंतर स्लोवर पद्धतीने पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर वळतोय, अंगाला चेंडू स्पर्श झालाय. काही गोलंदाज जी फेकी आपण पाहिली चेंडूची, चेंडू वळवणं ही ज्याची ओळख आहे तो गोलंदाजी मार्केटवरती सुरेश शर्मा आपण पाहताय. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. चांगली क्रिकेट या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि एकंदरीत सामना 4 षटकांचा असणार आहे. दुसऱ्या फेरीमधील याकडे लक्ष असू द्या आणि ज्या संघाचा धावांचा उच्चांक असेल त्या संघाला मात्र या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. स्लोवर चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर वळवणं ही ज्याची ओळख आहे. चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार फेकले जातात. चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्ही पाहू शकाल. एक चांगली लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव एक सुवर्ण रक्षामध्ये कोरण्याचं काम संस्कृती लाईव्ह स्टुडिओ तुम्ही पाहू शकाल. एक चांगलं योगदान त्यांचं आणि चेंडू बॅक टू बॅक जर एकंदरीत विचार केला 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. ज्ञानदेव मात्र देवीचा पाडा या गावचे भूमिपुत्र आणि चांगले योगदान त्यांचं या स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तुम्ही पाहता सुरेश पाटील यांची. अप्रतिम षटक हाताळत असताना बेलवली गाव म्हटलं की आपण पाहतो अप्रतिम फटका. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूने चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. सहा धावेने संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बेलवडी गाव म्हटलं की उत्कृष्ट शिवव्याख्याते आणि मराठी समालोचक दिनेशजी पाटील सर यांचं गाव, त्यानंतर उत्कृष्ट 2 पंच या गावाने दिलेत, ज्यामध्ये सुनील तांडेल सर बेलवली असतील या संघामध्ये खेळत असताना आणि द्वारकानाथ चोरगे हे 2 पंच मैदानातून असताना संतोष पाटील हे समालोचक या गावामधील. देखना फटका बाहेर मिळाला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. एक धाव पूर्ण. दुसरी प्रयत्न नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. मागील सामने आपण पाहिले तर 40, 41, 21, 26 ही धावसंख्या आपण पाहिली. या सामन्यामध्ये आपण जर पाहिले पहिल्या 3 चेंडू डॉट, त्यानंतर षटकाराने सिंगल, 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंची फेकी तुम्हाला पाहायला मिळेल. सुरेश पाटील हे गोलंदाज मैदानामध्ये. बेलवडी गाव म्हटलं की गावानं क्रिकेटसाठी अनेक विक्रम या गावाच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला खेळ, त्यानंतर त्यांना फाईट करतोय वरचे ओले टीम. हा संघ देखील तेवढाच नावाजलेला क्रिकेट संघ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल डॉट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक लागला, धावा लागल्या गेल्यात 7 धावा. व्हायचंय. न्यू इंग्लिश स्कूल देवीचा पाडा यांच्या नक्कीच शिक्षक सेवेत कार्यरत असणं नक्कीच असताना विजय राऊत सर, आपण या मंचावर स्वागत आहे आपलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आज प्रोफेशनल पंच आणि त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती 40+ क्रिकेट संघाचे सुनील तांडेल सर. आज मात्र स्वतः पंचांचा निर्णयाचा आदर करतील. एक चांगले पंच आहेत. फिरकी चेंडू फेकणं ही ज्यांची ओळख आहे. सुनील तांडेल चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. पहिल्या चेंडू ऑफ स्टिक वरती फेकला जातोय
आणि चेंडू कसं फेकावा अगदी दिवस रात्र हे पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. त्यामुळे हनुमान पाटील यांना माहित आहे की चेंडू कुठे फेकले की चेंडू डॉट येतात आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट फेकला जातोय. सुरुवात पहिला षटक फेकला सुरेशनं, त्या गोलंदाजाने देखील षटकार जाऊन 7 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. या षटकामध्ये देखील सुरुवात तुम्ही तशीच पाहायला मिळाली. स्लोवर चेंडू फेकी करणं ही ज्यांची ओळख आहे, चेंडू फिरवणं ही ज्यांची ओळख आहे. सुनील तांडेल यांची चांगली गोलंदाजी राहिली. 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. 7 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना नाणेफेक जिंकून पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती मला पाहायला मिळाल्यात. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत असताना चांगली दमदार गोलंदाजी आणि गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती चॅलेंजर बेलवडी टीमनं आणि एक ट्रॉफी ज्या संघाने मिळवली होती आपल्या संघासाठी. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावे, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकामधील 5 चेंडूंची फेकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि धावफलकावरती धावा लागल्या फक्त 9 धावा धावफलकावरती. वरचे ओवले संघ मैदानामध्ये खेळत असताना मोठे फटके खेळावे लागतील. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. झेल पकडला जाईल का? प्रयत्न सुरेख, अप्रतिम झेल पकडला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाले. राजा नक्कीच अनेक वर्ष डावखुऱ्याचा हा खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेट खूप चांगला खेळला गेलाय. ज्यावेळी बेलवली गावातून रेग्युलर क्रिकेट या खेळाडूचा मी अगदी जवळून पाहिलाय आणि आज 40+ संघामधून काय धुमाकूळ घातलाय, काय झेल पकडला गेलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, रनिंग कॅच आणि आजच्या रजनीमध्ये सर्वात उत्कृष्ट झेल या ठिकाणी हा पकडला तर राजा याच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 2 देखील समाप्त होईल. धावा धावफलकावरती लागल्या 4.50 सरासरीनं 9 धावा धावफलकावरती. हा बॅकफुटला जाताना तुम्हाला पाहायला मिळेल.
एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बेलवली टीमच्या माध्यमातून पाहिल्यात. पण येणारे चेंडू अद्याप जर या षटकातील विचार केला 3 आणि त्यानंतर येणारे एक षटक 9 चेंडूचा खेळ बाकी असणारे 9 चेंडू मध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या उभारू शकेल. स्लोवर चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर या संघामध्ये डावखुरी हाताच्या गोलंदाजांचा वापर केला जातोय आणि तिथून मात्र चेंडू खेळणं कुठेतरी उजव्या हाताच्या फलंदाज अवघड तुम्हाला पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 12 या धावफलकावरती. डावखुरी हाताचा खेळा गोलंदाजांना नेहमीच एक नैसर्गिक स्पिन मिळत असतो आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास आणि फायदा उचलत असताना उमेश हा गोलंदाज 12 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला की हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. एक नियंत्रणामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू अवांतर या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा असेल. एक चांगलं षटक हाताळलं गेले परंतु प्रतीक्षा असेल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संतोष आणि सचिन यांना की किमान 2 ते 3 चौकार आले. शेवटच्या 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये 15 ते 20 धावसंख्या संघाने जमवली ते एक फायटिंग स्कोअर उभारू शकेल. कारण 13 धावा म्हणजे धावांचा एक निश्चांक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. पण येणाऱ्या 8 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल या संघाची याकडे मध्ये सर्वांच्या नजरा असतील. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी फेकला जातोय. उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. संतोष याने 2 चेंडू सामना केलाय. एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि त्याला साथ देणारा फलंदाज सचिन याने एका चेंडू सामना केलाय. 1 धाव दिली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. अगदी एष्ट्यांना लागून उभा असणारा एष्टीरक्षक तुम्ही संघनायकाला पाहताय आणि पंचांचा इशाराला 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 13 धावा धावफलकावर. सोपान पाटील अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असतील. सोपान पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू पुढे जसावत वाढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक चेंडू डॉट फेकणं ही ज्या संघाची ओळख राहिली तो संघ चॅलेंजर बेलवली टीम मैदानामध्ये पाहतोय. सोपानचं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडू डॉट फेकला गेलाय. धावफलके धावा लागल्यात फक्त 13 फलंदाज बाद. एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण दुसऱ्या सत्रामध्ये जर किमान 40 ते 45 धावसंख्यामध्ये संघ गेला तर एक वीक फाईट पाहायला मिळेल. पण या ठिकाणी लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. दौसा फलक जर आपण पाहिलं 13 या आकड्यावरती थांबले गेले. सर्वात जास्त निर्धाव चेंडू फेकले जातात. या एकंदरीत जर आपण विचार केला पहिल्या गोलंदाजाने 4 चेंडू डॉट फेकले. त्यानंतर 3 आणि या षटकामध्ये तब्बल 2 आणि त्यानंतर 1 असे एक चांगले निर्धाव षटक फेकले गेले. तब्बल 9 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. खराब क्रिकेट या ठिकाणी 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. तर विनंती असेल या ठिकाणी या देसाई टीमचा संघनायक आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. पुढील लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे उसरली खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध केलेल्या देसाई या 2 संघामध्ये लढत असेल. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत. स्लोवर चेंडू पडल्यानंतर बाहेर चेंडू वळवणं ही ज्यांची ओळख राहिली गेली. फलंदाजांना रोखण्यामध्ये यश लाभले गेले. एक चांगली गोलंदाजी बेलवली टीम करून सोपाण्याची 3 चेंडू फेकले गेले. 1 धाव खर्च केले. ते 14 धावा धावफलकावरती. सुरुवातीला 3 षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी आपण पाहिली. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. जेवढे चेंडू डॉट खेळले जातील तेवढेच मात्र येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या सत्रामध्ये थोडंसं कुठेतरी डोकेदुखी ठरेल. अंगलट येईल की काय याकडे मात्र पाहणे गरजेचं. स्लोवर चेंडू पुढे सावध अगदी चेंडूला लाफ्ट केलाय. शतरक्षक चेंडू पण येईल का आणि चेंडू जाईल या ठिकाणी 6 धावांसाठी.
6 धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणारे चौथ्या षटकामधील आणि फलंदाज होईल बाद. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. 20 धावा धावफलकावरती 4 षटकामध्ये 2 फलंदाज बाद. 21 धावा दुसऱ्या सत्रामध्ये जमवाव्या लागतील आणि तत्पूर्वी वळूया आपण टॉस कडे. नक्कीच नाणेफेकी केली जाईल. आमचे मान्यवर किरण खानावकर साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नक्कीच नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला देसाई 40+ आणि त्याला फाईट करेल उत्सारली 40+. देसाई विपक्ष उत्सारली असा सामना. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना किरण खानावकर साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी जिंकली आहे उत्सारली संघाने नाणेफेकी जिंकली. आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. त्यानंतर या मंचावर आपण पाहतोय पाहुण्यांची उपस्थिती लाभली आहे. आमचे नक्कीच विजय राऊत सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. न्यू इंग्लिश स्कूल देवीचा पडा नक्कीच या शाळेत मात्र नक्कीच शिक्षक सेवेत कार्यरत होते बऱ्याच वर्ष. ते विजय राऊत सरांचा शुभ सन्मान मी विनंती करतोय अतुल दादा चिखळेकर की आपल्या शुभ हस्ते विजय राऊत सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. विजय राऊत सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतुलदादा चिखलेकर यांच्या वतीने केला जातोय. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन विजय राऊत सरांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं नक्कीच आपण पाहतोय मंचावर उपस्थित मान्यवर किरण खानावकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतुलदादा चिखळेकर यांच्या वतीने नक्कीच किरण खानावकर यांचा शुभ सन्मान संजयदादा पाटील आणि अतुलदादा चिखलेकर यांच्या वतीने केला जातोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवर रमेश भगत साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ग्रामस्थ मंडळ चषकात आलेल्या तमाम नक्कीच मान्यवरांचा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. रमेश भगत साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जाऊया मैदानाकडे. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 20 धावा पहिल्या सत्रात पहिल्या 21 धावेंचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या कारण कालच्या रजनीमध्ये आपण पाहिला होता प्रथमेश कोळीच्या BRCC नक्कीच गणेशपुरी संघ 25 धावांवर ऑल आउट झाला होता. मात्र या सामन्यात मात्र फक्त 20 धावा जमवल्या. फलंदाजी करताना वरचे ओले संघाने समोर बेलवली 40+ संघ आहे. चॅलेंजर बेलवली गेल्या वर्षी सुद्धा चांगला फॉर्मात होता. यावर्षी सुद्धा चांगली कामगिरी करतो. चला फलंदाज पाठवायचे लगेचच. 21 धावेंचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात जाते. सलामीची जोडी मैदानात गेली आहे. 21 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 21 धावा. नरेश पाटील आणि सुरेश पाटील ही जोडी. सुरेश पाटील यांचा विचार केला. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी दाखवली होती आपल्या संघासाठी आणि सामना जिंकून दिला होता. 21 धावेंचं नक्कीच वैयक्तिक योगदान दिलं होतं सुरेश पाटील यांनी आणि मैदानात मात्र दाखल होताना 21 धावेंचा पाठलाग करायचा आहे. मंचावर आपण उपस्थित मान्यवर विशाल शेठ खानावकर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विशाल शेठ खानावकर नावडे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संजयदादा पाटील जीवनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते अतुलदादा चिखलेकर यांच्या वतीने मात्र विशाल शेठ खानावकर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. जाऊया मॅच कडे. 24 चेंडू 21 धावेंचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात जाते आहे. स्ट्राइक एंडला स्वतः संघनायक नरेश पाटील यांना आपण पाहतोय. तो नॉन स्ट्राइक एंडला पहिल्या सामन्याचा हिरो सुरेश पाटील यांना पाहतोय. गोलंदाजीच्या बोल्यावर उदय घरात. पहिल्या सामन्याचा हिरो उदय घरात.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच LB4 ची अपील केली जाते, मात्र पायचीत बाद नसणार आहे. नक्कीच आपण पाहिलं लेगबायच्या स्वरूपात येते एक धाव. संघाची धावसंख्या 1 ने वाढली, नक्कीच 21 धावेंचा पाठलाग, 23 चेंडू आणि 20 धावेंची गरज आहे. स्ट्राइक एंडला सुरेश पाटील. चांगली फटकेबाजी केली होती सुरेश पाटील यांनी कांबोटे संघाविरुद्ध, अप्रतिम फटकेबाजी केली होती. 21 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या आपल्या संघासाठी. 23 चेंडू 20 धावा. जबरदस्त क्रिकेट. ग्रामस्थ मंडल चषक 2024 चे पर्व, गावदेव मित्रमंडळ देवीचा वाडा आयोजित ही स्पर्धा आणि याची तिसरी रात्र. 23 चेंडू 20 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. मोठा गडी बाद होतोय. सुरेश पाटील बॅक टू पवेलियन. अप्रतिम विकेट मी म्हणेन संपादन केले गोलंदाज उदय घर त्यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 राजेश गायकर. राजेश गायकर आणि नरेश पाटील ही जोडी नक्कीच गेल्या वर्षी रजनीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. राजेश यांच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपण नक्कीच पाहिले होते, मात्र या मैदानात मात्र विचार केला 22 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 22 चेंडू 20 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल उदय घरत यांना. डावकुरी त्याचा नक्कीच आपण फलंदाज पाहतोय राजेश गायकर. 22 चेंडू 20 धावा. लो स्कोरिंगचे सामने नेहमी नक्कीच हाय व्होल्टेज होतात, तसा सामना पाहायला मिळेल की काय, कारण पहिल्या 2 चेंडूवर मोठा गडी बाद झाला होता. सुरेश पाटील बाद झाले होते. 22 चेंडू 20 धावा. गोलंदाज सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंगॉनला. तोपर्यंत आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचं धाडस होत नाहीये. चांगलं क्रिकेट मैदानात, चांगलं क्रिकेट रंगतंय. संघाची धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद. जरी स्कोर कमी असला तरी फाईट करू शकतो, कारण वरच्या ओले संघाचा विचार केला. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये रोडपाली संघाविरुद्ध, तोच मात्र वरच्या ओले क्रिकेट संघ खेळतोय. 21 चेंडू 19 धावेंचं समीकरण आहे. 21 चेंडू 19 धावा. जबरदस्त क्रिकेट. स्ट्राइक एंडला नरेश पाटील यांना आपण पाहतोय, स्वतः संघनायक आहेत या संघाचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय. लंगनच्या क्षेत्रातून ब्लॅक स्क्रीनच्या समोर जातो चेंडू, सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. सुरेश पाटील बाद झाल्यानंतर नक्कीच आपण पाहिले जिम्मेदारी उचलली आहे संघनायक नरेश पाटील यांनी. अप्रतिम फटका. मोठा नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय 7 धावा. 1 गडी बाद 7 धावा. चांगली फटकेबाजी. चौकार आल्यानंतर सिंगल आली आहे. उर्वरित समीकरण 19 चेंडू 14 धावा. स्ट्राइक एंडला राजेश गायकर आपण पाहतोय. 19 चेंडू 14 धावा. 35-40 धावसंख्या असती तर चांगली फाईट अजून झाली असते, मात्र जरी धावसंख्या कमी असली तरी कमबॅक करावा लागेल. गोलंदाज उदय घरत या षटकाचा विचार केला. 5 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्यात. लो पुलटा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग. नक्कीच पंचांचा निर्णय आमच्याकडे येईल. षटकार 6 धावा. सामना खुला केलाय मी म्हणेन. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकात आल्या नक्कीच 13 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे.
सामना वन साइड होतोय, कारण अगोदरच्या सामन्याचा विचार केला जबरदस्त सामना रंगला होता शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. मात्र या सामन्याचा विचार केला 21 धावेंचा पाठलाग करताना पहिल्या षटकात खर्च केला गोलंदाज उदय घरत यांनी 13 धावा. 18 चेंडू 8 धावा. गोलंदाजच्या बोल्यावर दुसरं षटक हाताळताना दिगंबर घरत यांना. स्ट्राईक एंडला स्वतः संघनायक आहेत, एका चौकारीशी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतात नरेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला एक मोठा फटका ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिला राजेश गायकर. मात्र नॉन स्ट्राईक एंडला 18 चेंडू 8 धावेंची गरज आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा 40+ फॉर्मॅट आणि चांगलं क्रिकेट आज नक्कीच या रजनीमध्ये आपण पाहिलं. चेंज ऑफ पेस गतीपर नक्कीच परिवर्तन करण्याचा प्रयत्न. माझा चेंडू जातोय आउट ऑफ द पार. हिटचा मॅक्झिमम षटकार 6 धावा. परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आला, त्याला प्लॉट मध्ये पाठवला. 6 धावा. उर्वरित 2 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न बॅक टू बॅक आपण रिप्लाय जणू पाहतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार आणि मॅच फिनिश. आणि एक गडी बाद केला ते सुनील तांडेल सरांना नक्कीच सामनावीर.